बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIRच्या नोंदणीची अंतिम मुदत 17 ऑगस्ट आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 33,55,000 मतदार आहेत। त्यापैकी तब्बल 4,48,000 मतदारांची अजूनही SIR नोंदणी केलेली नाही। त्यामुळे त्यांची नावं मतदार यादीतून कमी होण्याची भीती आहे। 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल। त्यानंतर 23 सप्टेंबरपर्यंत या यादीवर हरकती स्वीकारल्या जातील। तर 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। SIR साठी BLO मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, पण घर बदललेले किंवा जागरूक नसलेले मतदार अजूनही SIRच्या कक्षेत आलेले नाहीत। मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIRच्या नोंदणीची अंतिम मुदत 17 ऑगस्टपर्यंत आहे। राज्यातील सुमारे 2.25 कोटी मतदारांची अजूनही SIR नोंदणी झालेली नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील SIR नोंदणीची स्थिती नेमकी कुठवर आली आहे, किती नावं मतदार यादीतून गायब होणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील SIRची स्थिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या 33,55,244। SIR नोंदणी झालेली मतदारसंख्या 28,99,648। SIR नोंदणी डिजिटायझेशन प्रलंबित संख्या 7,468। SIR 100% पूर्ण झालेले मतदारसंघ करवीर, इचलकरंजी आणि शिरोळ। SIR नोंदणी न झालेली संख्या 4,48,128। SIR नोंदणी न होण्याची कारण आणि संख्या: मयत 1,41,832, स्थलांतर 1,54,990, गैरहजर 1,01,995, दुबार 47,683, अन्य कारण 1,618। कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 4,48,118 मतदारांची अजूनही SIR नोंदणी झालेली नाही, म्हणजेच नव्यानं तयार होणाऱ्या मतदार यादीतून तब्बल 4.5 लाख मतदारांची नावं कमी होतील। ज्यांची SIR नोंदणी झालेली नाही अशा मतदारांनी BLOमार्फत नोंदणी करावी असं आवाहन निवडणूक उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलंय। SIR नोंदणीची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2026। प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी 24 ऑगस्ट 2026। प्रारूप यादीवर हरकतीची मुदत 23 सप्टेंबर 2026। अंतिम मतदार यादी प्रसिद्धी 27 ऑक्टोबर 2026।